शाळेच्या पहिल्या दिवसाचे स्मरणपत्र हा अभिनव उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रेरणेतून घेण्यात आला। आज सोमवारी 16 जून पासून जिल्हा परिषदेच्या शाळेत पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला। शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण विद्यार्थ्यांसाठी जतन राहावी असा या मागचा हेतू आहे। इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेऊन पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या मुलांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्याला एक स्मरणपत्र देण्यात आले। या पत्रावर विद्यार्थ्याने त्याला जमेल तसे मराठीतले पहिले अक्षर लिहायचे आहे। मराठीसोबतच इंग्रजीतील पहिले अक्षर लिहायचे आहे। एखादी संख्या लिहायची आहे। विद्यार्थ्याच्या बोटाचा ठसा या पत्रावर घेण्यात आला। विद्यार्थ्याचा गणवेशातील फोटो या पत्रावर चिटकवायचा आहे। हे स्मरणपत्र लिफाफ्यात बंद करून ते पालकाकडे सुपूर्द करण्यात आले। 10 वर्षांनंतर ते पत्र विद्यार्थ्याला पालकांनी द्यायचे आहे। विद्यार्थ्याला शाळेतला आपला पहिला दिवस, पहिले अक्षर, आपण कसे दिसत होतो या सर्व गोष्टीची जतन आणि शाळेशी नाते म्हणून हा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला। जे आपण फर्स्ट इयर आपल्या शाळेतलं होतात, जेव्हा तुम्ही मोठा होतात माझ्यासारखं, मला आता माहिती नाही की मी माझं पहिलं अक्षर होते, माझं शिक्षण काय होते। आता मी आठवण करत होते की माझं शिक्षक कोण आहे, मला कोण मदत केला। मला वाटलं की हे आपल्या मुलांना आठवण राहायला पाहिजे आणि हे एक पालकांसाठी पण एक एक्सरसाइज होईल की त्यांचा मुलांचा अक्षर कशा आहेत आणि नंतर कसे त्यांचा प्रोग्रेस कसा झाला हे आपल्याला दिसायला पाहिजे। त्यामुळे एक इन्व्हिटेशन ऑफ मेरिट म्हणून आम्ही हे केलं आहे। त्यावेळी काय संकल्पना नेमकी आहे? पहिल्या दिवशीचं प्रवेशाची संकल्पना अशी आहे की गतवर्षी विद्यार्थ्यांचं पहिलं पाऊल म्हणजे विद्यार्थ्यांच्या पहिल्या पावलाचे ठसे घ्यायचे होते, पण यावर्षी विद्यार्थ्यांच्या उजव्या हाताचे ठसे घेऊन त्यांना वर्गात लावायचे का माझा छोटासा हात असा आहे आणि त्या हाताने मी आता काय काय लिहिणार आहे, काय काय शिकणार आहे, ते वर्गामध्ये त्याचं ठसा घेऊन नाव लिहायचं आहे। आणि हा जिल्हा परिषद नांदेड यांचा शासनाचा पहिल्या दिवसाचा उपक्रम आहे। याच्यामध्ये हा फॉर्म दिलेला आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, आईचं नाव लिहायचं, वडिलाचं आणि आडनाव लिहायचं आहे आणि त्याला पेन्सिल द्यायची आणि पेन्सिलीनं त्याचं पहिलं अक्षर काढायला लावायचं। ते कसंही काढो, अ असो, म असो, न असो, त्याच्या असो अक्षरात तो त्या फॉर्मवर मराठी अक्षर लिहायचं आहे, इंग्रजी अक्षर लिहायचं आहे आणि संख्याज्ञानमध्ये सुद्धा उलटसुलट जरी संख्या कुठलीही त्याला सांगितली लिहायला तर ती लिहून ठेवायची आहे। नंतर त्याच्या अंगठ्याचा ठसा घेऊन हा फॉर्म पालकाला पॅकबंद पाकिटामध्ये द्यायचा आहे आणि तो पालकांनी त्याच्या 2035ला तो फॉर्म उघडायचा आहे। म्हणजे त्यावेळेस तो विद्यार्थी साधारणतः 10वीला जाईल, त्यावेळेस त्याला त्याचं आश्चर्य वाटेल की माझं पहिलं अक्षर कसं होतं, मी मराठी कसं लिहिलं, मी इंग्रजी कसं लिहिलं आणि ही स्मरणपत्रिका त्याच्या स्मरणात राहील। आणि हा शासनाचा अभिनव उपक्रम आहे आणि त्याची आज आम्ही अंमलबजावणी केलेली आहे।